अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, 7.5 हे नाव ऐकलं की तुमच्याही मनात भीती निर्माण होते का? आता काहीतरी वाईट होणार, नोकरी जाईल, पैसे जातील, आरोग्य बिघडेल असं वाटतं ना. पण जर मी तुम्हाला सांगितलं की 7.5 ही शिक्षा नाहीच तर? हो स्वामी भक्तांनो, 7.5 म्हणजे शनी महाराजांची शिक्षा नसून तो एक न्यायाचा आणि बदलाचा काळ आहे. आणि आजचा हा व्हिडिओ तुमच्या मनातील 7.5 बद्दलची भीती कायमची दूर करू शकतो. स्वामी भक्तांनो, सगळ्यात आधी आपण समजून घेऊया 7.5 म्हणजे नेमकं काय. शनी ग्रह एका राशीत सुमारे 2.5 वर्ष राहतो आणि तो तुमच्या जन्म राशीच्या मागच्या राशीत येतो, नंतर तुमच्या राशीत आणि मग पुढच्या राशीत जातो. म्हणजे एकूण 3 राशींमध्ये त्याचा प्रवास होतो आणि त्यामुळे हा काळ साधारण 7.5 वर्षांचा होतो. म्हणूनच त्याला म्हणतात 7.5. उदाहरण समजून घ्या. जर तुमची रास मकर असेल तर धनु, मकर, कुंभ या 3 राशींमध्ये शनीचा प्रवास होतो. हा काळ 3 भागांमध्ये विभागलेला असतो. पहिला टप्पा मागची रास, मानसिक ताण, चिंता, आर्थिक दबाव. दुसरा टप्पा स्वतःची रास, शरीर, आरोग्य, नातेसंबंधांवर परिणाम. तिसरा टप्पा पुढची रास, हळूहळू सुधारणा आणि चांगले परिणाम दिसायला सुरुवात. स्वामी भक्तांनो, शनी महाराज म्हणजे कोण? ते रागवणारे देव नाहीत, ते न्याय करणारे देव आहेत. तुम्ही आयुष्यात जे काही कर्म केलं आहे त्याचाच हिशेब ते घेतात. चांगलं कर्म केलं असेल तर चांगलं फळ मिळेल आणि जर चूक झाली असेल तर थोडीशी शिक्षा मात्र मिळणार, एवढंच. स्वामी भक्तांनो, सर्वात मोठा गैरसमज 7.5 म्हणजे सगळं वाईटच होणार. पण सत्य काय आहे? 7.5 मध्ये अनेक लोक मोठं यश देखील मिळवतात, पदोन्नती मिळवतात, नवीन व्यवसाय सुरू करतात, संपत्ती मिळवतात. म्हणजे हा काळ फक्त त्रास देणारा नाही तर घडवणारा काळ आहे. काही लोकांना वाटतं 7.5 आली म्हणजे काहीतरी भयंकर होणार. पण स्वामी भक्तांनो, हे पूर्णपणे चुकीचं आहे. शनी महाराज न्याय करतात. ते कोणाचं आयुष्य संपवत नाहीत, ते फक्त आपल्याला योग्य मार्गावर आणतात. प्रत्येक व्यक्तीची कुंडली ही वेगळी असते, म्हणून प्रत्येकाला 7.5चा परिणाम वेगळा होतो. कोणाला आर्थिक त्रास, कोणाला मानसिक ताण, तर कोणाला काहीच नाही. त्यामुळे सगळ्यांना एकसारखं होत नाही. काही लोक म्हणतात काहीही करा, 7.5 मध्ये फरक पडत नाही. पण असं नाही. उपाय केल्याने मन मजबूत होतं आणि कर्म सुधारायला मदत होते. जसं शनिवारी दान करणं, हनुमान चालीसा वाचणं, ओम शन शनेश्चराय नमः जप करणं. पण सर्वात मोठा उपाय कोणता? योग्य कर्म. खोटं बोलू नका, इतरांना त्रास देऊ नका, प्रामाणिक राहा. शनी महाराजांना हेच सर्वात जास्त आवडतं. स्वामी भक्तांनो, 7.5 म्हणजे तुमचं आयुष्य सुधारण्याची, स्वतःला मजबूत बनवण्याची आणि नवीन शिकण्याची संधी आहे. हा काळ तुम्हाला तोडत नाही तर घडवतो. इथे एक खूप मोठा धडा आहे, कर्माचा नियम. तुम्ही जे पेरता तेच उगवतं आणि 7.5 मध्ये हाच हिशेब समोर येतो. म्हणूनच लोकांना 7.5ला नाही तर आपल्या कर्माला घाबरलं पाहिजे. स्वामी भक्तांनो, भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला काय सांगितलं होतं? तू तुझं कर्म कर, फळाची चिंता करू नको. अगदी हेच शनी महाराजही आपल्याला शिकवतात. काम करत राहा, थांबू नका, रडू नका, कारण फळ हे मिळणारच आहे, फक्त थोडा उशीर होईल. शनी महाराजांना मंद ग्रह म्हणतात कारण ते हळू चालतात आणि म्हणूनच ते फळ देण्यात उशीर करतात. पण लक्षात ठेवा, ते उशीर करतात पण नकार देत नाहीत. या उशिरामागे कारण आहे. ते आपल्याला शिकवतात संयम, शिस्त आणि सातत्य. स्वामी भक्तांनो, आता तुम्हाला समजलं असेल 7.5 म्हणजे भीती नाही तर एक परीक्षा आहे. पण आता सर्वात मोठा प्रश्न, या काळात आपण काय करावं
आणि ही परीक्षा पास कशी व्हायची, कारण काही लोक 7.5 मध्ये पूर्णपणे तुटून जातात, तर काही लोक याच काळात प्रचंड उंची गाठतात. फरक फक्त एका गोष्टीचा असतो, कर्म आणि दृष्टिकोन. स्वामी भक्तांनो, खरं सांगायचं झालं तर 7.5 म्हणजे तुमच्या कर्मांची परीक्षा आहे. तुम्ही भूतकाळात जे काही केलं आहे त्याचा हिशेब आता समोर येत आहे. आणि जर तुम्ही प्रामाणिक असाल, मेहनती असाल आणि योग्य मार्गावर चालत असाल तर हा काळ तुमच्यासाठी वरदान ठरू शकतो. पण जर चुकाही झाल्या असतील तर त्या सुधारण्यासाठी हीच योग्य वेळ असते. स्वामी भक्तांनो, 7.5 मध्ये सर्वात मोठी चूक कोणती? लोक घाबरतात आणि काम करणं थांबवतात. काय फायदा, आता सगळं वाईटच होणार. पण हाच तर सर्वात मोठा धोका आहे, कारण शनी महाराज काय सांगतात? काम करत राहा, थांबू नका. म्हणून परिस्थिती कशीही असली तरी तुमचं कर्म थांबवू नका. स्वामी भक्तांनो, 7.5 मध्ये काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर हा काळ खूप सोपा होऊ शकतो. सकारात्मक राहा, नकारात्मक विचार टाळा, ध्यान आणि व्यायाम करा, मन आणि शरीर मजबूत ठेवा. मोठे निर्णय सावधपणे घ्या, घाई करू नका. कर्ज घेण्यापासून सावध राहा, आर्थिक नियोजन ठेवा. कुटुंबाला वेळ द्या, नातेसंबंध जपा. श्रद्धेने मंदिरात जा, भीतीने नाही भक्तीने जा. काय टाळायचं? तर सतत तक्रार करणं टाळा, इतरांना दोष देणं टाळा, नकारात्मक बोलणं टाळा, चुकीचे मार्ग निवडणं टाळा. जर तुम्ही या गोष्टी टाळल्या नाहीत तर 7.5 काळ हा कठीण वाटतो. स्वामी भक्तांनो, शनी महाराजांना खुश करण्यासाठी मोठमोठे उपाय करण्याची गरज नाही. फक्त प्रामाणिक राहा, खोटं बोलू नका, कोणालाही दुखवू नका. हा सर्वात मोठा उपाय आहे. स्वामी भक्तांनो, आता एक छोटीशी कथा सांगते, पण खूप मोठा संदेश देणारी आहे. राजा हरिश्चंद्र अत्यंत प्रामाणिक, सत्यवचनी, न्यायप्रिय राजा. पण शनिदेवाच्या दृष्टीत ते आले आणि त्यांच्या आयुष्यात सुरू झाली एक कठीण परीक्षा. त्यांचं राज्य गेलं, त्यांची संपत्ती गेली, त्यांची प्रतिष्ठा गेली. एवढंच नाही, त्यांनी स्वतःच्या पत्नीला विकलं आणि स्वतः स्मशानात काम केलं. पण त्यांनी एक गोष्ट कधीच सोडली नाही, ती म्हणजे सत्य. ते रडले पण खोटं बोलले नाहीत, ते तुटले पण चुकीच्या मार्गावर गेले नाही. शेवटी काय झालं? त्यांनी ही परीक्षा पास केली आणि शनिदेवांनी त्यांना पुन्हा सर्व काही दिलं, राज्य, वैभव, सन्मान. स्वामी भक्तांनो, 7.5 म्हणजे संकट नाही, ती तुमची परीक्षा आहे. जर तुम्ही प्रामाणिक राहिलात, संयम ठेवला आणि योग्य कर्म केलं तर तुम्हाला देखील आयुष्यामध्ये मोठं यश मिळू शकतं. शनी महाराज हे तुमचे शत्रू नाहीत, ते तुमचे गुरु आहेत. ते तुम्हाला तोडत नाहीत, ते तुम्हाला घडवतात. म्हणून 7.5ला घाबरू नका, तिला समजून घ्या. स्वामी भक्तांनो, लक्षात ठेवा, 7.5 म्हणजे तुमच्या आयुष्यातील एक टर्निंग पॉइंट आहे. जर तुम्ही योग्य मार्ग निवडला तर हा काळ तुम्हाला उंचीवर नेऊ शकतो, आणि जर तुम्ही चुकीचा मार्ग निवडला तर अडचणी वाढू शकतात. निवड तुमची आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंट मध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ आणि सांगा तुम्हाला 7.5 बद्दल आता काय वाटतं. हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत आणि कुटुंबासोबत नक्की शेअर करा, कारण ही माहिती प्रत्येकाला माहित असणं खूप गरजेचं आहे. अशाच आध्यात्मिक आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या श्री स्वामी समर्थ YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत भिवू नकोस, स्वामी सदैव पाठीशी आहेत.